विकासाची ज्योत मनात पेटली, प्रगतीची नवी वाट आम्हाला दिसली, समतेचा एल्गार न्याय हक्काचा, जय जयकार असो भीमरायाचा, जय जयकार असो भीमरायाचा। तुझी शिकवण मनामध्ये रुजली, संग्रामसिंह माने इयत्ता 8वी नवी दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये कुमारी दिव्या शरदचंद्र कोळेकर इयत्ता 6वी, पम्याच्या भूमिकेत कुमारी अनुषा सचिन पाटील इयत्ता 6वी या नाटिकेचे लेखन आणि दिग्दर्शन आपल्या शाळेचे संगीत शिक्षक, संगीत विभाग प्रमुख शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी सर यांनी केलेले आहे। आणि या नाटिकेसाठी संघसहाय्यक म्हणून आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी सानिका धोंड हिने सहाय्य केलेले आहे। तर मी आपल्या छोट्या मुलींना विनंती करते की त्यांनी नाटिका सादर करावी। मी भारतीय म्हणूनच जगेन आणि भारतीय म्हणूनच मरेन, यातच खरे राष्ट्रीय आत्माचे गमक आहे। कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर। ओ साहेब जमारी पम्या साहेब जरा बैल झालेली दिसते, अरे जरा मोठ्यानं हाक मार की पक्या। ओ साहेब काय मुद्दा काय झाले? ते नव ही वॉल तुमचीच नव्हता? अरे या बॉलचं काय घेऊन बसलायस? हा सारा भारत देशच माझा। जमारी पम्या साहेब जरा डोक्या पडलेली दिसते, विचारते काय सांगते काय? तुला ही बॉल कशाला हवी आहे आणि तुझ्या हातात ती गुंडाई कसली? ओ साहेब मी गुंडाई नव, पोस्टर आहे पोस्टर। पोस्टर? हे कसले पोस्टर? त्याचं काय माहिती काय साहेब, उद्या आमच्या साहेबांची जयंती आहे आणि त्याचं हे पोस्टर आहे। मग मला सांगा, तुमच्या त्या साहेबांच्या आणि साहेबांचं नाव तरी काय? नाव काय माहिती माहित नाही हा, पण प्रत्येक चौकात, महानगरपालिकेच्या दारात, विधान भवनाच्या दारात, संसद भवनाच्या दारात, काळ्या सुटाबुटातलं, डोळ्याला चष्मा असलेलं, हातात जाडजूड पुस्तक असलेलं, गळ्याला टाय असलेलं गोरेमोठे शेम तुमच्यावर दिसत नाही, त्या साहेबांची जयंती आणि त्याच आहे पोस्टर। अच्छा, तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं आहे का? असेल त्यांची पण जयंती असेल। या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो आहे ना? ओ साहेब नुसतं बाबासाहेबांचा फोटोवर कसं चालेल? या पोस्टरवर आमच्या साहेबांचा आणि आमच्या साहेबांचा पण फोटो आहे। का रे, त्यांची पण जयंती आहे का? काय साहेब, त्यांची कशी जयंती असेल? मला जरा सांगा, जयंती कोणाची साजरी करतात? जयंती हा, ज्यांची जयंती झाल्या त्यांची जयंती साजरी करतात। मग आपल्या महान कार्यानं अमर झालेल्या त्या महामानवांच्या फोटोसोबत तुमच्या त्या साहेबांचा आणि साहेबांचा फोटो कशाला? त्याचं काय माहिती काय साहेब, जयंतीच्या पोस्टरची आमच्याकडे एक सिस्टीम आहे। सिस्टीम? ही कसली सिस्टीम? थांबाच मला सांग। हे बघा, हे आहे जयंतीचं पोस्टर, त्याची जयंती त्याचा फोटो सगळ्यात टॉपला, कुठं टॉपला? त्याच्या खाली हृदय सम्राट म्हणजे आमच्या साहेबांचे साहेब का त्याचा फोटो, त्याच्या खाली आमचे साहेब म्हणजे काळे सम्राट, जे पोस्टर चिटकायचे कामाला येतात आणि सगळे देतात तेच साहेब। त्याच्या खाली म्हणजे कुठं बॉटलला सगळे गांधी सम्राट, त्यांची खूप असं नावं, त्यांचं काही फोटो भेटलं आणि असं ज्यावेळी जयंतीचा पोस्टर तयार होते तर त्याचा बेस्ट शो तर शो। मग मला जरा सांग, या महामानवांच्या जयंतीच्या बेस्ट शोच्या नादात तुम्ही त्यांच्या विचारांची काळजी घेता? त्याचा कधी विचार केला नाही बघा साहेब। हा, पण त्यांच्या पुतळ्यांच्या आणि स्मारकांची आम्ही काळजी घेतो। ती कशी रे? त्याच्यावर पक्ष्यांनी बसून खाण करू नये म्हणून त्याला छत किंवा छत्री उभारतो आणि त्याला पण स्पॉन्सर असतोय, स्पॉन्सर? मला तू सांग, या पुतळ्यातून तुम्हाला काय मिळतं रे? पुतळ्यातनं प्रेरणा मिळते, प्रेरणा। पुतळ्यातून प्रेरणा देण्याचं सामर्थ्य असतं जर पुतळ्यातून मिळालेल्या
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि तुमच्या त्या पोस्टरवरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर आपल्याला त्यांचे प्रेम सुरू केले असते, समाज सुधारणेसाठी कुणी खसराच खाल्ला नसता. एक लक्षात ठेवा, या सर्व महामानवांची जयंती त्यांना डोक्यावर घेऊन नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन साजरी करा. आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा मला अभिप्रेत असणारा भारत देश बरोबर बोला ना. चल पोस्टर चिटकू, मग साहेबाला नमस्कार करू. अरे पप्प्या, काय रे? म्हणजे आपण मगापासून ज्यांच्यासोबत बोलत होतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. साहेब 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 साहेब. पप्प्या, साहेब तर गेलं, पण जाताना आपल्याला चांगला विचार देऊन गेलं. उद्या साहेबांची जयंती आहे. त्याच्या जयंतीनिमित्त आपण एक शपथ घेऊ. चल पुस. आम्ही भारतीय या सर्व महामानवांची जयंती त्यांना डोक्यावर घेऊन नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन साजरी करू. आणि त्यांना अभिप्रेत असणारा भारत देश घडवू.